बाईच्या मुख्याध्यापक पद असल्यामुळे जबाबदारी त्या थोड्याशा कठोर पण वागायचं आणि वागलंच पाहिजे. जरी त्यांच्या समोर मी करारी असले, कठोर असले, तापट असले, पण ती शेवटी खुर्ची आहे, त्या खुर्चीचा मान पण असतो. मी इथे शिकवायला लागले की बाजूला गट शिक्षण अधिकारी होते, बाई जरा आवाज कमी करा. मी म्हणायची आमचीच मालमत्ता आणि आम्हाला आवाज का कमी करायला सांगता, तुम्ही जा तिकडे, मी माझ्या मुलाला शिकवणार, माझा आवाज कमी होणार नाही. मला म्हणायची असं बोलू नकोस, काहीतरी लिहून ठेवतील, काहीतरी करतील, तू घाबर, मी घाबरणार नाही. म्हणजे आपण काम करत असताना मी माझं वेगळं काही सांगत नाही, मी माझ्या मुलांना शिकवायचंच काम करते. मग माझ्या शिकवण्याचा त्यांना जर त्रास होत असेल तर त्यांनी आपल्या ऑफिसवरती न्यावं आणि मी उठसूट बोलायचीच त्यांना, कधी जाताय वरती, कधी जाताय वरती. आणि ह्या सगळ्या घाबरायच्या. करंदीकर बाई आणि मी एका दिवशी या शाळेमध्ये हजर झालो, पण करंदीकर बाईंना मी याच्यापूर्वी संघटनेच्या माध्यमातून या वेगळ्या संघटनेतून करंदीकर बाई फक्त अशी चेहरे ओळख होती. पण इथे आल्यानंतर मला समजलं की बाई सुद्धा खूप धडपडे आहेत, प्रेमळ आहेत, खूप संवेदनशील आहेत आणि मुलांसाठी काय करू आणि किती करू भरपूर करतात. पण सुरुवात कुठे करायची आणि थांबायचं कुठे याच्यात त्यांचा संभ्रम असतो. पण मनापासून करतात, जे काय आहे ते जीव ओतून प्रामाणिकपणे करायचा प्रयत्न करतात. मी हजर झाले तेव्हा इथे आत्तारबाई होत्या. आत्तारबाई आणि मी 1991 ला एकाच दिवशी इथे पंचायत समितीमध्ये जो हॉलमध्ये आम्ही 300 लोक तेव्हा भरती झाली होती, त्या हॉलमध्ये होते त्या. आणि तेव्हा त्यांच्या पुढ्यामध्ये त्यांची 2 महिन्याची मुलगी होती आणि मी माझ्या 20 दिवसाच्या मुलीला घरी ठेवून हजर होण्यासाठी आले होते. हे इथे ऑफिसमध्ये होते. तर ते म्हणाले काय नाही, तिथे तुझे ठसे बिसे घेतील, सही करतील आणि तुला मी लगेच पाठवून देईल. आणि त्या हिशोबाने मी 11 वाजता आले. 3 वाजता पण सोडत नाही. मी म्हटलं मला नोकरी नको, मी जाते, कारण माझी मुलगी घरी होती आणि मला त्रास व्हायला लागला होता, ती घरी रडत होती. आणि मग त्या आत्तारबाईंच्या मांडीवर ते मूल बघितल्यानंतर मला असं खूपच त्रास व्हायला लागला. मी त्यांनी सही घेतली, माझी हंकारे साहेब होते, सही घेतली आणि मी घरी गेले. घरी गेल्यानंतर जेव्हा मी घडवळे शाळेत हजर झाले तेव्हा आत्तारबाई उधवणे शाळेत होत्या आणि संमेलनाच्या निमित्ताने आम्ही दोघी एकत्र आलो. त्या आत्तारबाई या शाळेत होत्या आणि इथे आल्यानंतर त्यांचा तो वर्ग होता. आम्ही दोघीजणी वर्ग साहेबांनी घेतल्यामुळे आम्ही इथे दोघीजणी बसायचो. आणि ऑगस्ट 2024 ला त्या गँग्रीन झाला त्याला आणि त्याच्यामध्ये त्या गेल्यानंतर ती जागा रिक्त झाली आणि पुन्हा शिक्षक भरती झाली. त्याच्यामध्ये आमची ही कविता नवीन दमाची, नवीन उमेदीची आणि नवीन प्रवाहातली इथे आली. जे काही ऑनलाईन काम आहे तर ते ह्यातलं थोडंसं आम्हाला कळतं, जास्त नाही, पण मग आता आलाय ना नवीन माणूस, आता त्याच्याकडेच द्यायचं. आणि मग सगळी ऑनलाईनची कामं करायला कविता सक्षम झाली आणि आम्ही ऑनलाईन कामातनं आम्ही निश्चिंत झालो. प्रत्येकाचा गुण वेगळा असतो, जसा माझा गुण आहे तसा प्रत्येकाचा गुण वेगळा आहे आणि सगळ्या गुणांना एकत्र बांधून इथे मला तुम्ही सांभाळून घेतलं, जुळवून घेतलं, त्याबद्दल मी पहिले तुमचे सगळ्यांचे ऋण व्यक्त करेन. माझ्या समोर असलेली आता ही मला वाटतं 4थी बॅच आहे माझ्या मुलींची. ह्या मुलींना मी प्रत्येक वेळी ओरडते, दम देते, पण त्याच्यामध्ये पण माझा काही हेतू नव्हता की ह्या माझ्या मुली चांगल्या झाल्या पाहिजे. मला अभिमान वाटतो माझ्या स्वरालीचा की कबड्डी खेळायला ती ग्राउंडवर असायची आणि कबड्डी खेळताना मग तिला मी मारली सुद्धा, खो खो खेळताना दम सुद्धा दिलेला आहे. ती मुलगी आता जिल्हा पातळीपर्यंत खेळते आणि दररोज तिचा मला मेसेज असतो, बाई आज काय. सकाळी तिने इतका छान मला लिहून पाठवलंय, मी भारावून गेले तिचं ते वाचून आणि हे करून. माझं नशीब खूप चांगलं की एका टोकाला मी सुरुवात केली आणि शहरातल्या एका गजबजलेल्या ठिकाणी मी निवृत्तीसाठी आली. मला जी शेवटची 4 वर्ष मिळाली ती ऑफिसच्या शेजारी मिळाली. शेवटच्या 6 महिन्यामध्ये मी इथनं 2 मिनिटात लगेच ऑफिसमध्ये जायची. फोन आला नाही आला तरी ऑफिसचं प्रत्येक टेबल जवळ जाऊन माझं कुठपर्यंत काम झाले, काय झाले, सगळ्यांशी गोड बोलायचा प्रयत्न करून, मी मुळात गोड बोलते की नाही मला माहित नाही, पण गोड बोलायचा प्रयत्न करून मी माझं काम, कारण ह्यांना जवळजवळ 6 महिने पेन्शन मिळाली नाही. जरा फोन खाली घेऊन आणि दादानी सांगितलं की 6 महिने आमचा पीपीओ चालला नाही आणि मला 4 दिवस आधी पीपीओ आला आणि ती ऑर्डर सुद्धा ह्यांनीच आणली. परवा आले निमंत्रण द्यायला आणि म्हणतात तुझा पीपीओ आला. म्हटलं येणारच, कारण मी प्रत्येक मिनिटाला तिथे सारखी जात होती. मी इथे माझ्या मुख्याध्यापक बाईंचा परमिशन न घेता जात होती. मी आता हे जाहीर करते की तुमच्या परवानगीशिवाय मी जात होते.
होते आणि हे माझं खरं चुकीचं होतं. ऑफिसला आपण जातो म्हटल्यानंतर परवानगी काढायला पाहिजे. मी मधल्या वाटेत पटकन जायचे, माझं काम करायचे आणि यायची. तिथे सुद्धा मला तिथे जे माझे मेजर आहेत इदाते भाऊ खूप मदत केली त्यांनी, त्यांना मी धन्यवाद देईन. तिथे टेबलवरती काम करणारे अभ्यंकर सर इतके प्रेमाने, काय माहिती ब्राह्मणांचा काय गुण आहे का बाई, की आलेल्या माणसाशी इतकं गोड बोलतात, इतकं गोड बोलतात की ते साखरेपेक्षा जास्त का गोड हा प्रश्न पडतो. त्या अभ्यंकर सरांनी मला खूप मदत केली. बाई तुमचं हे सर्व्हिस बुकचं हे एवढ्या क्युरी राहिल्यात बाबा, मला लिहून देत आता की तिथला स्वतःचाच कागद घ्यायचा, हे लिहून द्यायचं बाई, इकडे भेटा तिकडे भेटा. आणि 3 वेळा माझं सर्व्हिस बुक रत्नागिरीतनं परत आलं, पण 3ही वेळा त्यांनी मला अलर्ट करायचे, मला बोलवायचे फोन करून की बाई या आणि हे राहिलं तरी पूर्ण करा. म्हणजे आपण माणसाशी कसा संवाद साधायचा हे माझं कौशल्य आहे. मी सगळ्यांशी संवाद साधला. मी अभ्यंकर सरांचे पण खूप खूप आभार मानेन. प्रत्येक टेबलवरती मी जायचे, प्रफुल्लवार असतील, भागवत असतील, वाघ सर असतील, सोनल आहे, सतीक्षा आहे, की प्रत्येक टेबलवर जाऊन मी तिथे बोलायचं आणि माझं काम झालं नाही असं व्हायचंच नाही. मी दारात दिसले की मला लगेच म्हणायचे कासरे मॅडम आले, पहिलं त्यांचं काय काम आहे ते करा आणि त्यांना जाऊ दे. कारण मी तिथे बोलायचे माझ्या मुलींना मी असंच ठेवून आले, माझं काम झालं पाहिजे. म्हणजे तिथे मला ऐकायला पण मिळालं की त्यांचं तिकडे पण लक्ष आहे, पण इथलं काय काम आहे ते पूर्ण करा. मी बाईंना पुढच्या या दोघी निवृत्तीकडे आहेत त्यांना तेच सांगणार आहे की माझ्यासारखं थोडंसं करा तुम्ही, की तिथे जाऊन हलवल्याशिवाय, टेबलवरती बोलल्याशिवाय आपला कागद पुढे जात नाही. तिथे पैसाच पाहिजे असं नाही, तिथे शब्द पाहिजे आणि वजन पाहिजे. आपल्या शब्दाचं वजन तिथे दाखवा आणि आपलं काम आपण पूर्ण करून घ्या. या शाळेत हजर झाल्यानंतर बाईंकडची ऑर्डर मला आली बिओलोचं. माझ्यावर एवढं संकट आलं की खेडेगावामध्ये एका वाडीमध्ये गेला आणि तिथे सगळी यादी टाकली की सगळी जत्रा मिळते, सगळी नावं घर आम्हाला माहित आहे. मला जर आता कुणी विचारलं तर पिसईतलं एकूण एक घर आणि मूल मी सांगू शकते, शिर्षिकेतलं सांगू शकते, नवशीतलं सांगू शकते. पण मी इथे या शहरात आल्यानंतर माझ्याकडे बिओलोचं काम आलं आणि बिओलोचं काम आल्यानंतर माझ्यावरती खूप मोठं संकट आल्यासारखं झालं. पण म्हटलं देवा, आपली परीक्षा बघतोय, तू याच्यात पास होतेस की नापास होते, ती पण माझी परीक्षा होती. कारण हा भाग असा आहे की ही जी मुलं पुढे बसली आहेत ही सगळी बिहार, झारखंड, उत्तराखंड, इथे बोटावर मोजणे आहेत की 2-3 मराठी मुली आहेत आणि सगळी पोट भरण्यासाठी आलेली बाहेरची लोक आहेत. आज या ठिकाणी मी भेट देऊन आले की दुसऱ्या आठवड्यात मी तिथे गेली तर ते कुटुंब तिथे नसायचं. मग बिओलोची यादी करायची, मतदार यादी करायची, सगळं परीक्षण करायचं सोपं काम नव्हतं. आणि याच्यामध्ये सुद्धा मी एक मिरॅकल घडल्यासारखं झालं मला की माझ्या सोबतीला आता इथे ज्या रहाटे वहिनी बोलून गेल्या, त्या रहाटे वहिनी यांनी सांगितलं की रहाटे वहिनींना माहिती आहे जा तुम्ही, आणि मग रहाटे वहिनींना मी हाताशी धरलं. खरोखर मी मोठीच आहे त्यांच्यापेक्षा, पण एका छोट्या बहिणीने किती मदत करावी, मी त्यांना वहिनीच म्हणते की छोट्या बहिणीने आपल्याला किती मदत करावी. जेवण झालं की मला त्या येऊन हळूच म्हणायच्या, म्हणजे त्यांची ती स्टाईल, बाई जायचं ना आपण कुठे, अहो चला तुमचं बिओलोचं काम आहे ना. म्हणजे 4 महिन्याचं जे मला काम पूर्ण करायचं टार्गेट होतं ते 1 महिन्यामध्ये त्यांच्या मदतीने मी पूर्ण केलं. म्हणजे तिथे जाताना इथे मला कोंबडी गल्लीमध्ये गेलं तर जवळजवळ 80% सगळा मुस्लिम समाज त्या दारात, म्हणजे आलेल्या दरवाजा उघडणार नाहीच, पण दारात असा हात लावून उभे राहणार तसं काय आपण यांच्या घरात चोरी करायला लागलो. मग त्यांची ती माहिती घ्यायची, ती ऑनलाईन माहिती भरायची. कोंबडी गल्ली झाल्यानंतर मग पोस्टाची गल्ली, कोकंबा आळी, बाजारपेठ, दुकान लाईन, जे मला काहीही माहित नव्हतं त्या वहिनी इथे काम करत असल्यामुळे त्यांना घर गल्ली सगळी माहिती. बाई चला राजू पेटकरांकडे जाऊया, तिथे तुमची 10 घरं होती. चला सचिन दादाकडे जाऊया, तिथे 10 घरं होती. मी वहिनीचे इतके आभार मानेन की या शहराची जी सुरुवात झाली आहे त्या बस स्टॉप पासून तर कॅप्टन हाऊस पर्यंत सगळीकडे त्या वहिनीने, मला सांगते ना, 4 महिन्याचं जे काम होतं त्यांच्या मदतीने मी एका महिन्यातच पूर्ण केलं. पण रिपोर्टिंग करताना 4 महिने मी टप्प्याटप्प्याने दिलं. या रहाटे वहिनी उत्कृष्ट सुगरण आहे. त्यांनी पाण्याला जरी फोडणी दिली तरी ते पाण्याला चव येते. कालच आम्ही बोललो त्यांना की माझ्या मुलींना काल मी नाश्ता दिला तर त्यांनी ते पॅटीस बनवलं होतं. म्हटलं वहिनी तुमचे हात चोरून घ्यावेसे वाटतात. म्हणजे इतकी ती सुगरण आहे. कुठली वार्षिक तपासणी असू दे, कुठलं संमेलन असू दे किंवा काही असू दे, वहिनी हे करायचे. म्हणजे मला जितका उत्साह आहे त्याच्यापेक्षा 10 पटीने उत्साह त्यांच्यामध्ये आहे आणि त्या करतात.
दिवाळीचा फराळ करायचा असला तर वहिनी हे मला करायचंय, मग त्या गडबडीतनं पण त्या मला बाईंनी सांगितलंय, म्हणजे काय माहित नाही, मग त्या आदेश मानायचा की प्रेम मानायचा की काय मानायच्या, पण बाईंचं काम आहे त्या करायच्या. वहिनी तुमची मला कायम कायम खूप आठवण येईल. आता 4 महिन्यापूर्वी ते नवीन रुजू झालेल्या ज्या शिंदे बहिणी आहेत त्या भित्र्या स्वभावाच्या आहेत. बाई काय बोलती, पण तरी सांगितलं वहिनी जायचं दुकानात की सगळं तिथेच टाकायचं, लगेच जायचं धावत पळत. काल माझ्या या मुलींना मी नाश्ता देताना त्यांनी जवळजवळ 6 ते 7 फेऱ्या मारल्या बाजारात, हे राहिले ते राहिले. वहिनी तुमचं पण मी खूप खूप आभार मानते. शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा काल वहिनी येऊन गेल्या इथे, खूप रडल्या. अहो मी काल ते स्टेटस ठेवलं आणि त्यांची ही मुलगी आता उभी राहिली, तिला भारावून आलं. काय ह्या मुलीने माझ्या काल खूप तयारी केली होती, पण हा क्षण असा असतो की आपल्याला काहीच बोलता येत नाही. मी या निमित्ताने मुलींना सांगेन की हळवे क्षण असतात, पण आपल्या डोळ्यातलं पाणी आपण तिथेच जिरवायचं असतं आणि आपल्याला बाईसारखं बोलता आलं पाहिजे हे ठरवायचं असतं. हे तुम्ही ठरवणारच आहात. माझ्या त्या पवार वहिनींना पण मी खूप खूप धन्यवाद देते. माझ्या आजी माझी विद्यार्थिनी ज्या आहेत, ज्या मला आता मेसेज करतायत व्हॉट्सअपला आणि मला शुभेच्छा देत आहेत, यांचे सुद्धा मी खूप आभार मानते. आणि शेवटी एकच म्हणेन की हा निरोप आहे, हा निरोप आहे, पण कायमची मैत्री कायम टिकून राहणार आहे. मी सदैव प्रयत्न करीन की माझ्या सानिध्यात आलेले सर्व माझे मित्र मैत्रिणी, माझ्या आजी माझे विद्यार्थी या सर्वांना खूप खूप सुंदर असं आयुष्य लाभू दे आणि त्यांच्या ज्या मनातल्या इच्छा राहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी त्यांना खूप प्रयत्नशील होण्यासाठी मन भरून शुभेच्छा देते. आणि इथे इतका सुंदर, म्हणजे मला कल्पना सुद्धा नव्हती की माझ्या या मैत्रिणीने माझा निरोपाचा कार्यक्रम इतका आखीव रेखीव आणि सुंदर केला. त्याबद्दल माझ्या या सर्व टीमचे मी मनापासून आभार मानते. आणि मी एक छोटीशी भेटवस्तू आणली आहे, त्याचा त्यांनी सगळ्यांनी स्वीकार करायचा आहे. भेटवस्तू स्वीकारताना प्रत्येकीने आपला आपला फोटो हा कायम जपून ठेवायचा आहे. ते माझ्या पोरीच्या डोळ्यातनं पाणी आलं. जा माझी ती पेटी घेऊन.